त्यामुळे बचाव कार्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात। प्रामुख्याने चिखल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता जी बातमी हाती येते त्यानुसार 17 मृतदेह या ढिगाऱ्यातून आतापर्यंत बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। एनडीआरएफचे जवान इथे तैनात आहेत। मात्र मृतांचा जो आकडा आहे तो आणखीन खूप मोठा असण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। साधारण 350 ते 400 जण या ठिकाणी गावात राहत होते आणि हे जवळपास संपूर्ण गाव, एक 4-5 घरं सोडली तर बाकी जवळपास संपूर्ण गाव हे या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अजूनही अडकलेलंच आहे। साधारणपणे 12 ते 15 फूट उंचापेक्षाही जास्त उंचीपर्यंत हा मातीचा ढिगारा सगळा आहे आणि तो हटवणं हे प्रशासनाच्या समोरचं अतिशय जिकरीचं काम आहे। मृतांचा आकडा आता अधिकृतरित्या पोहोचलेला आहे 17 वर आणि राज्यातली ही गेल्या काही काळातली खूप मोठी, खरं तर सर्वात मोठी दुर्घटना ठरण्याची भीती सुद्धा आता व्यक्त करण्यात येते। आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शेकडो जण या माळेन गावातले अजूनही ढिगाऱ्याच्या खाली अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते। पहाटेच्या सुमारास घडलेली ही घटना आहे। रात्रभर जबरदस्त पाऊस पडत होता। आतापर्यंत 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना आणि स्थानिक बचाव पथकाला, पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र हा मृतांचा आकडा आणखीन काही पटीने वाढू शकतो अशी भीती प्रशासनाच्या वतीनं आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं व्यक्त करण्यात येते। आपण ही काही वेळांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत। साधारण 15 फुटांच्या पेक्षाही जास्त उंचीपर्यंत हा सगळा मातीचा ढिगारा साचलेला आहे।